कोर्टाच्या निर्णय संदर्भात ऐकलं आणि आम्हा सगळ्यांना धक्काच बसलाय। यावेळी 4-5 वर्षानंतर निवडणुका होतात आहेत, लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि निवडणूक आयोग जे आहे यांच्या माध्यमातून मिसमॅनेजमेंट थोडंसं जरा त्याच्यामध्ये काही ना काही अडचण येत आहे। आता कुठे निवडणुका रद्द करतात आहे, कुठे पुढे ढकलतात आहे, हा सगळा म्हणजे याच्याने फार मनस्ताप जनतेला होतोय। आता उद्या मतमोजणी होणार होती, ती 21ला होणार आहे। हे सगळंच आम्हाला मनस्ताप होतोय, जनतेला नाराजगी होते। एकंदरीत निवडणूक आयोगाकडे सुसूत्रित काम झालं पाहिजे, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। अजून बाकीच्यांवर टांगती तलवार आहे, 50%च्या संदर्भातला विषय हा सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात असलेला, सुप्रीम कोर्टाचा ज्ञात असलेला विषय व्यवस्थित सगळं झाला पाहिजे होता। म्हणून लोकांमध्ये ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या जर प्लॅनिंगनी जर काम झालं, लोकांमध्ये उत्साह असतो, अन्यथा हे सगळ्या गोष्टी लोकांना मनस्ताप देणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। पण असो, मतदानाला फार मोठा वेग आहे, लोक मतदान करतात आहे उत्साहामध्ये आणि फार जोरदार मतदान होतं, ही चांगली बाब आहे। मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ वगैरे हा विषय आताचा नाही, आता आम्ही निवडणुकीच्या मध्येमध्ये आहे। परंतु निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कार्यक्रम सुसूत्रित झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे। असं कधी काय कॅन्सल होतंय, कधी काय होतंय, याच्याने सगळेच पक्ष, सगळे लोक फार नाराज झालेत सगळ्या कामावर। आणि आता पुन्हा तुम्ही उद्याच्या ऐवजी 21ला मतमोजणी करणार आहे, सगळ्या लोकांमध्ये एक कन्फ्युजनचं आणि चिंतेचं आणि नाराजगीचं वातावरण आहे। याच्यामध्ये अधिक सुसूत्रिता यायला पाहिजे, याच्यासाठी काही लॉंग टर्म उपाययोजना झाली पाहिजे असं मानणारं हे माझं व्यक्तिगत